साखरे नाम विश्रुतम् ईशान सानिध्या जीवानत्व भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुवन्दे विमुक्ते ज्ञानप्रताप विलसत्वचनामृते चद्वेद भागवतुदायित बुद्धिरस ज्ञानेश्वर भगवान निर्णयं श्रीरमणाथं गुरुराज नमस्तुभ्यं शरदचंद्र बिंबाननं चारुहासं दशतन्मदक्रांत गण्डस्थलांग जपराग बिंबाधरं गञ्जनेत्रं करुणं मणिंगं भजे पांडुरंगा गुरु प्रथम नमन दूसरे चरण संतांचे दिव्य कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास कृपाया नंदू तुषार हार दबला या शुभ्रवस्त्रावृता या विनादंड मंडलित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मांड शंकर प्रभुतिभीर देवे सभा वंदिता सामं सरस्वती भगवती विशेष जगपता श्री संगति खूप या प्रकरणातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण अभंग असून अभंगाच्या माध्यमातून शांती ब्रह्म एकनाथ महाराज प्रामुख्याने सज्जना खरं मी आलो आल्यानंतर अनंत अशा प्रकारचे मार्ग मी स्वीकारले पाहिले पण माझ्या लक्षात आलं की जगामध्ये युग बदलतोय काळ बदलतोय आणि मला असं वाटतं आयुष्याच्या काळगणनेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर माझ्या लक्षात आलं की प्रेम लक्षणात्मक जी भक्ती आहे ती भक्ती मी स्वीकारली मग आता स्वीकारल्याच्या नंतर परिणाम काय झाला मला असं वाटतं परिणामाचं वर्णन करणारा अभंग शिवेसाठी निवडला विठाला आणि एक जन्माला आलो नरदे आलो आल्याच्या नंतर ही प्रेम लक्षणात्मक जी भक्ती आहे ती आम्ही स्वीकारली आहे तुम्ही भक्ती करावी आता पण आता म्हणजे सांगा तिचा परिणाम काय झाला महाराजांनी सांगितलं जग जोडी म्हणजे काय आता बऱ्याच लोकांना असं वाटलं इमोशी आला शब्द आता काय नेमकं काय सांगतो माणूस लक्षात बघा पण आता जग जोडी म्हणजे जगाला बांध करणारी आलं का आणि बांध केलं बांध या शब्दाचा अर्थ आहे तिचा आम्ही स्वीकार केला त्याच्यामुळे आता आम्हाला सुख व्हायचं नाही दुःखही व्हायचं नाही म्हणून सम आहे मला असं वाटतं आता सम या अवस्था आम्हाला प्राप्त झाली त्याच्यामुळे सुख आलं तर आम्ही आता उन्नत होत नाही दुःख आलं तर आता आम्ही खऱ्या अर्थाने पश्चातापाला बळी पडत नाही म्हणजे महाराज आता आमचं लक्षात आलं आता फक्त हे सांगा त्याच्यामुळे आता या भक्तीचे नाव तुम्ही काय ठेवलं मग महाराजांनी सांगितलं अरे जी सुखात आणि दुःखात कमी येते त्याच्यामुळे या भक्तीला आम्ही नाव ठेवले लाडी आता लाडी मला असं वाटलं आम्ही लाडी नाव ठेवलं म्हणजे महाराज मग आता पुढं काय झालं आता आम्हाला इशू करायचे महाराजांनी सांगितलं आपण हे भक्तिरूपी पाहिले वेशीमध्ये ठेवलेले याचा आपण विचार करू आणि आतापर्यंत जे लोक इथे आले मला असं वाटतं या भक्तिरूपी वेशीमध्ये आले तो आम्ही काय काय केलं
आला गेला भोगी तो म्हशी म्हशी या शब्दाचा अर्थ पुष्कळ आनंद आम्ही प्रामुख्याने भोगला आनंद म्हटलं महाराज सुद्धा करायचो याला काय करावं महाराज सांगितलं अजिबात काळजी करू नका कारण नाही लागत आरका रुका काम लाटा फुगाचे फुगा हा भक्ती रूपी जो काम आहे तुम्ही अत्यंत अशा प्रकारचं याला पैसा लागत नाही सत्ता संपत्ती वय हो लागत नाही मला असं वाटतं भक्त येण्याची इच्छा लागते भक्त यातच असे लक्ष झालं का आणि म्हणून महाराज सांगितलं नाही लागत आरका रुका हा भक्ती रूपी जो काम आहे हा तुम्ही लाटा म्हणजे प्राप्त करून घ्या फुगाची फुगा म्हणजे फुगड ही एकच काही नाही आणि बरेच लोक म्हणजे महाराज आता अजिबात अडचण नाही पण आमचा शेवटचा प्रश्न आहे तुम्ही आता लोकांना सांगायला लागले नुसते सांगायचं काम करायचं अंगदान दिले महाराजांनी सांगितलं आम्ही सांगायचं काम नाही करत अगोदर आम्ही शांती ब्रह्म एकनाथ महाराज शेवटच्या जन्मात सांगतात एका जन्मात घरी जोडली म्हणजे त्याची आम्ही अगोदर प्राप्ती करून घेतली आणि एवढंच नव्हे आता आम्ही जे आता सांगितल्यावर त्याची संगत मी ना सोडली म्हणजे याही जन्मात नाही मला असं वाटतं अंग सांगत आम्ही कधी तुम्ही करत नाही म्हणजे आम्ही अगोदर भक्ती केली म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की आता तुम्ही सुद्धा सोडू नका ती करा कारण कल्याण तिचे ते मला असं वाटतं असं सरळ सरळ अवघाचा भाव आहे विठ्ठल अभंगाचा विषय जो आहे तो आपल्याला गुरुकृपेने अंतःकरणकृपेने शास्त्रकृपेने तुम्हा सर्व भाविक भक्तांच्या अनुभव अशा प्रतिसादाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेली आहे मला असं वाटतं की वेळेच्या थोडंफार चिंतन करणं हे अत्यंत गरजेचं आहे पण त्याही अगोदर मला असं वाटतं की निमित्त या ठिकाणी आपण उपस्थित आहोत मला असं वाटतं की जवळजवळ सर्वांना ज्ञात आहे भगवान परमेश्वर परमात्म्याच्या सर्वांनी परमपूजनीय आदरणीय वैकुंठवासी मला असं वाटतं आमचे इरडकर महाराज खरं यांच्या कृपा आशीर्वादाने परमपूजनीय गुरु रंगनाथ महाराज परमपूज्य गुरुजी यांच्या पुण्य स्मरणाच्या निमित्ताने आपल्या गावातील आदरणीय पूजनीय आमचे रसवंत स्वामी मला असं वाटतं यांच्या प्रेरणेने समस्त ग्रामस्थ भाविक भक्तांचे सर्व रोहिणा तथा मला असं वाटतं परिसर आणि या परिसरातील दिग्गज सर्व गुरु हे महाराज असतील आमचे गणेश महाराज असतील आमचे आदरणीय कैलास महाराज चालत धार्मिक झालं मला असं वाटतं हे सर्व आमची महाराज मंडळी आणि आदरणीय जयंतीच्या माध्यमातून मला असं वाटतं मृदुकुमारी आमचे भाऊ महाराज काकडे महाराज यांच्या खरंतर प्रमुख उपस्थितीमध्ये हा भव्य स्वरूपामध्ये चालू असलेला वार्षिक श्री गुरु रंगनाथ महाराज परमपूज्य गुरुजी यांच्या 54व्या पुण्य स्मरणाच्या निमित्ताने भव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहातील सहाव्या दिवसाचं वाघ पुष्प मला असं वाटतं समर्पण करण्याचा योग पुनश्च एकदा माझ्या जीवनात मला असं वाटतं प्राप्त झाला आणि तुमचंही दर्शन त्या निमित्ताने मला झालं मला असं वाटतं सर्व माता भगिनी मला असं वाटतं माहिती शिकवीवाले सर्वश्रेष्ठ वर्ग सर्वांना साष्टांग दंडवत प्रणिपात आणि नंतर आपल्या हरिकीर्तनाला सुरुवात आपण भाग्यवान आहोत कारण आमचे गुरुजी सांगायचे कारण मी त्यांचं नाम तुला सांगतो मला असं वाटतं की ते शब्दावर हे लक्षात घ्या प्रामुख्याने संजय खरंच आपण भाग्यवान आहोत का त्याचं कारण आहे कारण मी कालच ऐकलं आपले मनीष भाऊ त्यांनी सांगितलं गुरुजी म्हणायचे अरे आमचं नशीबच आहे म्हणजे काय नशीब आहे आम्ही ज्ञानोबा तुकोबारायाच्या नंतर जन्माला आलो हे आमचं नशीब म्हणजे का बरं कारण अत्यंत आता पण तुम्ही सगळं वेदशास्त्रात हे समजतो हे लोक परलोक साधनाने आणि सर्वांनी संसार वर्धनाने नवयोगवर्धनाने ब्रह्मविद्या स्वपती मात्रेने विद्या ब्रह्मतम भगवतम सदान निश्चेषण निवर्ती ती ब्रह्मविद्या आणि ब्रह्मविद्या काय कळलं तुम्हाला मी सांगितलं काय कळलं तू मला सांगा तू मलाच कळलं नाही लक्षात म्हणजे हे सूत्र आहे आपल्या वेदांतामध्ये मला असं वाटतं पुष्कळ असे सूत्र येऊन गेले की त्याचा आम्हाला ध्यान पता लागत नाही आमचे ज्ञानोबा आणि तुकोबा मला असं वाटतं या भारतामध्ये निर्माण झाले अवतीर्ण झाले आणि त्यांनी काय काम केलं काय क्रांती केली मला असं वाटतं मी मग अशा 3 वर्षाच्या मुलीच्या मुखातून 3 वेळा ऐकलं काकडे महाराज आता मला सांगा एवढी क्रांती केली की तुम्ही नुसतं बोली म्हटली तरी सुद्धा तुमचं काय आठवले म्हणजे जे सूत्र आम्हाला ऐकण्यात नव्हते पाहण्यात नव्हते बरं आम्हाला ते कळतही नाही
आमचं त्यांच्यापेक्षा जास्त नशीब आहे. ते म्हणले तर काय ज्ञानोबा तुकोबाच्या नंतर तर आमचा जन्म झालाच झाला. आम्हाला ज्ञानेश्वरी गाथा बी कळायला तयार नव्हता. कशाला पण आमचे गुरुजी अवतीर्ण झाले त्याच्यानंतर आमचा जन्म झाला. हे आमचं खऱ्या अर्थाने याच्यापेक्षा नशीब आहे. का त्याचं कारण असं आहे आता गुरुजीचा सर्व सर्व वेदांत असा होता आपा स्मृतीवर भिन्ना स्मृतीवर भिन्ना. स्मृती अर्थ सांगितलं आपल्याला कळत नाही, स्मृतीने आपल्याला सांगितलं कळत नाही. ऋषी विरो विरोगे पांथा प्रगती कुठला वेगवेगळ्या पद्धतीचे ऋषी मुनी जपी तपस्वी या भूतलावर आले. मला असं वाटतं त्यांचे मत वेगळे मत मतांतर आहे त्या मला कळत नाही. मग करायचं काय धर्मक्षेत्र दोन इतर उपाय म्हणजे परमात्मा स्वरूप धर्म आहे नीट म्हणजे गोयमध्ये ठेवलेले. मग आता करायचं त्याला तू उघड करायचं मग काय करायचं काहीच नाही करायचं. मला महाजना एक गटा स्पर्धा महापुरुष ज्या रस्त्याने गेले मला सांगा त्या रस्त्याने आपण जा. मग आता पुढे लोक म्हटले महापुरुष कोणत्या रस्त्याने गेले अनंत प्रमाण. मला असं वाटतं आपल्या सद्भावना बर आपण सर्व एकत्र आलेलो आहोत. आता इथून पुढे आपल्याला तासभर क्षेत्र जणं त्या निमित्ताने कारण गुरुजी आमचे सांगायचे वेगवेगळ्या पद्धतीने आपण घेतलं असतो. पण या जरी घेतले तरी सुद्धा कुठे सुद्धा एक पद्धत आपल्या शास्त्रामध्ये आमची बरोबर सांगायचे शब्द कुठे अर्थ कुठे आपण आज काही तुम्ही म्हणजे वर्णन आणू नका तुझो की आता एकूण महाराज आपण एक तास कुठे घेतलेला आहे आपल्याला समजतो म्हणजे वाटो अजिबात काळजी करू नका. कारण आपल्याला समजल्याशिवाय कारण मी तिथं म्हटलं तरी जात नसतो होय तोपर्यंत तिथं कळलं जातं बरं का मग म्हणून तिथे जायचं बोलायचं कोणती काम तुम्हाला करायचं. आता मला तुम्हाला प्रश्न सर्व महाराजांनी उपस्थित आहे. संत बांधवांमध्ये आमचे गुरुजी म्हणायचे अनंत अशा प्रकारचे प्रकरण आहे बरं का. काही अभंगाचे संत बांधवांमध्ये तिथे आपल्याला अजिबात विचार करायचं काम नाही. तिथे विश्वासच ठेवायचा. जिथं विश्वास ठेवायचा तिथे विचार करायचा नाही. जिथे विचार ठेवायचा तिथे विश्वास ठेवायचा नाही. आता काही अभंगाचे काय का त्याच्यावर विश्वासच ठेवावा लागतो. काही अभंगाचे त्याचा विचारच करावा लागतो आणि काही अभंगाचे संदर्भामध्ये त्याचं चिंतनच करावं लागतो. काही अभंगाचे सर्व आमच्या संदर्भामध्ये सांगितलं तुम्ही पंढरपूर क्षेत्रामध्ये जा आणि पंढरपूर क्षेत्रामध्ये तुम्ही गेले तर तो कळस तुम्ही तुमच्या डोळ्याने पहा 100% नामदेवाने सांगितलं तो कळस कसा आहे कशाचा आहे सोन्याचा आहे. आज नामदेवाने आता तुम्ही फक्त नंबर पाळायचा त्याला सगळं सोन्याचं आहे ते हो ते सोन्याचं आहे का नाही म्हणजे सोनं नाही म्हणजे सोनं काय करायचं मग नामदेव खोटं बोलले ना सरळ सरळ नाही आपल्याला नामदेव खोटं बोलले आणि नाही नामदेव खरंच बोलले पण नामदेवाच्या या अभंगावर तुम्हाला 100% विश्वासच ठेवावा लागणार आहे. कारण नसला तरी आता पहा जगद्गुरु परमात्माचं सर्वात प्रमाण सर्वश्रेष्ठ आहे की तो परमात्मा सुंदर आहे. लक्षात बघा त्याचं ध्यान सुंदर त्याचे मीठ सुंदर तो उभा सुंदर त्याच्या घरात जे मान आहे त्या सुंदर त्याच्यानंतर मला असं वाटतं कानामध्ये जे मकराचा कुंडल आहे ते सुंदर असं सांगितलं की नाही. पण मला तुम्हाला स्पष्ट करायचा म्हणजे आमचे जगद्गुरु तुम्हाला मला सांगितलं पण तुम्ही तर तुमचं नाव काय तुमचं नाव काय हा बरोबर तुम्ही पण गेले की नाही मग तुमचा माणूस सुंदर दिसतो माझ्यासारखं काय दिसतो सांगा बरं आता हा काय दिसतो सुंदर नाही का सुंदर आहे दिसतो तुम्हाला सुंदर दिसतो हा मला लक्षात आलं का अहो थोडा अवसर करणं मला प्रतिध्वनी म्हणजे याचा अर्थ असा आहे
की माऊली किती जरी काय केलं तर आमचा परमात्मा सुंदर आहे असं जरी तुम्हाला सांगितलं महाराजांनी, आम्हाला तो जरी दिसत नसला मग सुंदर नाही का सुंदर दिसत नाही? हो, सुंदर नाही का सुंदर दिसत नाही? सुंदर आहे पण तो सुंदर दिसत नाही. आमचे गुरुजी सर्व सांगायचे दिसत नाही तर त्या दृष्टीने आम्ही पाहत नाही, आम्ही त्या दृष्टीने पाहत नाही. बरं त्या दृष्टीने पाहत नाही का पाहण्याकरता जसे डोळे लागतात तसे डोळे नाही? बरोबर, तुम्हाला डोळे नाही आहे की नाही? तुम्हाला जसे पाहिजे तसे काय नाही, डोळे नाही. बरं आता त्याच्यामुळे गुरु सांगायचे जसे डोळे नाही का जे डोळे जिथे येते तिथे आम्ही घालत नाही. कारण हे डोळे आम्हाला इकडे येत नाही. चर्मचक्षु आमचे हे त्याला सामान्य रूप आहे, दिव्यचक्षु त्याने विशेष रूप पाहायचं. आणि आम्हाला असं वाटतं ज्ञानचक्षुने आमचा परमात्मा पाहायचा. आणि ते ज्ञानचक्षु जर आम्हाला यायचे असेल तर याच्याकरता कुठेही जावं लागत नाही. हे संतांच्या सानिध्यात गेल्यावर कळतं, गुरुजीकडे जावं लागतं, त्याशिवाय जमणार नाही. विचारला म्हणजे तुमच्या समोर मुद्दा हा ठेवायचा की अशा होते की तुम्हाला जगातलं जे पाप आहे, मला असं वाटतं ते पाप जर असं जर वाटत असेल तर तुम्ही एक काम करा. काय करा, डोळ्याने परिपूर्ण अशा प्रकारचे चंद्रभागा पहा. आता असा हा बंद जो आहे की नाही, म्हणजे असे तुम्हाला जगातलं दिसतं, मला असं वाटतं घराला असं जर वाटत असेल तर तुम्ही काय करा, फक्त डोळ्याने चंद्रभागा पहा. असं महाराजांचं प्रमाण. चंद्रभागा पाप जाणार नाही का तुम्हाला विश्वास ठेवावा लागणार आहे. काय सुरुवातीला सांगतो बरेच अशा काय असले काही लोक म्हटलं मला चंद्रभागा डोळ्यात जायला तिकडं तिथं जायला पैसा लागतो, मला तिकडे त्याचा तिथं सोपं साधं सांगा. तर आमचे पुन्हा मला असं वाटतं एक संत उठले बा खात्यात सगळ्या पुढे जाऊ नका, सकाळी उठा मस्त अगदी आणि गंगात पाणी टाका, गंगातलं पाणी तुमच्या मस्त अगदी तांब्यात घ्या, तांब्यात घेतल्याच्या अंगावर टाका आणि ते पाणी तुमच्या गंगातलं असं रानातलं असं. पण एक काम करा, गंगेचे आणि गोदावरीचे म्हणा ते महत्वाचे म्हणता
बघा म्हणजे नुसतं गंगावाची म्हणा पुढं भारतीय समाजात वैदिक संस्कृतीमध्ये आमच्या ग्रामीण भागातल्या सुद्धा लोकांना अशी सवय लागली आंघोळ करत असताना मंत्र जप करण्याची पद्धत मग जरी काही लोकांना येत नाही मला असं वाटतं मला पूजा असते स्तोत्र असते आरामसारखे शिकलेले मला सांगा स्तोत्र म्हणल्यापेक्षा हरिपाठ म्हणते हरिपाठ आणि आमची संध्या मग आता मला सांगा की एवढं म्हणलं की आमची भावना आहे की आमचं पाप केल्याशिवाय राहत नाही अर्थ कळू न कळू मग सारे अभंग जे आहेत याच्यावर काय ठेवायचं हे सारे जे अभंग सांगितले तुम्हाला हे विचाराचे अभंग नाही बरं का हे सारे अभंग कसे हे फक्त विश्वासाचे अभंग आहे आता काही अभंग असे की त्या अभंग आता उदाहरणार्थ मनुष्य विश्वासाच्या अभंगावर जाऊ नका काही अभंगावर कथा सुद्धा अशा महाभारत सांगणारे सारे लोक तुम्ही धर्म विचारा बऱ्याच लोकांना पुराणात कथा बी अशा अद्भुत कथा तिथं ते झालं असं कशाला कुठे एवढी 15-20 किलोमीटर पडत असतं तिथं शिवेला उंबरून गेले असते लोक तिथं म्हणजे मला असं वाटतं हातपाय मला काय ठेवावं लागणार ही काय ठेवावं लागणार आहे आता असं म्हणतात रामायणामध्ये काही नाही कथेमध्ये किंवा आमचे कुंभकर्ण मला 6 महिने झोपायचे 6 महिने उठायचे मग आता ते रावण महाराजांनी सांगितलं किंवा रामायण सांगितलं आपल्याकडे हे शरीर धर्म वाढलं काढून घ्यायचं त्याच्यामुळं ते नाविकाला काढायचे आता शिळेला ते म्हणजे आवाज एकदम ते घेतल्यासारखंच मला असं वाटतं ते इकडे भाग होत नाही इकडे भाग घ्यायचा 6 महिने इकडे लागायचे 3-4 महिने इकडे काढवत करायचं इकडे भाग आणि मात्र दाढी करता वस्त्र घेऊन जेव्हा याचं घेते ते मिशीपाशी तर ते नाकाला 200 मला असं फुटावून जे पक्षी मारा त्याच्या नाकात जाऊन पडायचे आता बऱ्याच नाकाला लक्षात ठेवा म्हणजे एवढी मोठी हवा असते त्याची लक्षात ठेवा जेव्हा सांगा तर हे पक्षी तर 200 फुटावून खाली यायचे तर इथं वस्त्र कुठं राहणार ते वस्त्र गेला आत आणि यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न पडला आणि म्हणून त्याने आत प्रवेश केला महिना दीड महिना झाला घरच्या भाकरी घ्यायच्या मस्त वस्त्र पाहायचा असं म्हणतात बरं का कारण धंदाच त्याच्यावर आणि तिकडून एक गवळी दिसला त्यांना आलेला गवळीने विचारलं बाबा कोण आपण ते म्हणले नावे का पाहता ते काय नाही वस्त्र पाहतो कसं आहे आपलं ते म्हणे हे दिशी कातर लागला दीड महिना झाला म्हणे वस्त्र बाजूला सापडच ना ते म्हणे मूर्खा ते कुठं धरून हसू लागला ते काय पाहतो ते म्हणे वस्त्र पाहतो अरे नालायका तू घरी जा म्हणे ते म्हणे कसं काय अरे तू 3 महिने झाला वस्त्र पाहतो मी 3 महिने झाले ना भोशीचं खाट पाहतो त्याचा मेळ लागा ना वस्त्र कुठं घेऊ आपला आता काय आहे दंतकथेमध्ये अद्भुतकथेमध्ये आता काय म्हणाला तुम्ही इंग्लिश ठेवावं लागणार नाही इथे विचार काय काम आहे मी खरं सारे अभंग आहेत ना महाराज अभंग असू द्या कथा असू द्या याच्यावर विश्वास ठेवावा लागतो मग सांगितलं ना सांगितलं द्रौपदी 5 नवरे होते ना होते कसे होते असून सुद्धा पतिव्रत होती काय होती कुंती माता लग्नाच्या अगोदर पुत्र होऊन सुद्धा मला सांगा तिच्या पायथ्याला तलतल लागला होते हे याच्यावर आम्हाला काय ठेवावं लागणार हो विश्वास इथं तुम्हाला तर्क पुत्र बाबा तर्क का मा पुत्र का पुत्र का साऱ्या बाबतीमध्ये आमचे गुरुजी म्हणायचे नाटक केल्याशिवाय राहणार नाही कारण आम्हाला द्रौपदी कसं करायचं नाही कारण द्रौपदीला 5 पती असून सुद्धा पतिव्रत आहे अरे सांगू हे थांबत नाही आणायचं तुझ्या नवरात्राच्या अगोदर पुत्र झाला करुण नावाचा मग आपल्या झाला जातो आणत नाही आणायचं काय कारण मंत्र हा कधी पवित्र असतो मंत्राचा जप केला आणि त्या जपामुळे तो पुत्र झाला त्याच्यामुळे तिचा पावित्र्य भंग नाही झालं आणि द्रौपदी हिचं नाव मला असं वाटतं द्रौपदी अग्निपुत्र आहे आणि अग्नीला कधी दुसरा पावत राहा म्हणजे काय मला असं वाटतं नेहमी तो पावन करतो म्हणून अग्नीला जलदा भूमीला वाण होपंथात मान होपंथामध्ये मला असं वाटतं भूमीला गिरिनाथ पंथामध्ये भूमी लागे लक्षात आलं का आपले जे नाथमार्गाची समाज येते ती जेल लागे काही वाणप्रस्थ आश्रमात जातात तेव्हा वाणात जाऊन ते पडतो तो भूमीला म्हणायचं लक्षात आलं का त्याच्यानंतर मला सांगायचा हा एक जो आम्हीला म्हणजे ज्यांना आम्हीला केला जातो ते पवित्र होतं आणि मुळातच आमची आम्ही होती म्हणून ही 5च नाही
सहवास जरी झाला असता तिच्या पाठीवरचा बंधू होणार नाही. महाराज काय ठेवायला लागणार याच्यावर विश्वास. अविश्वासी माणूस इथे येतच नाही आणि जरी आला तरी त्याला बोध होत नाही असं महाराजांचं प्रमाण जे अभक्त असतील ना त्यांना तत्वज्ञान सांगू नये. लक्षात आलं का? आणि तिसरं महत्त्वाचा मुद्दा सांगितला म्हणजे म्हणजे काय, ज्यांच्याकडे सेवा भाव नाही ना त्या तत्वज्ञान सांगू नये. ही ते घाण करतील जाणार नाही काय नाही काय नाही आलं का, ही ते घाण करतील स्वच्छ नाही अशा लोकांचं तत्वज्ञान सांगू नये. म्हणून ही ताजूर साला सामर्थ्यात वगैरे करणं, रांगोळ्या काढणं महिलाचं काम आलं का, पाट्या काढणं वगैरे हे जे आहेत ना पुरुषांचं काम, मुलांचं काम. काही ना काहीतरी सेवा आपल्या जीवनात घडली पाहिजे. मला असं वाटतं हा भाव घेऊन जे लोक आले ना त्यांना तत्वज्ञान सांगायचं. मला तपस आहे ना, जे तपस्वी नाही त्यांना सांगू नका, जे भक्त आहेत त्यांना सांगू नका, सेवा भाव ज्यांच्याकडे त्यांना सांगू नका, आणि सांगणाऱ्यावरच सावधान आहे त्यांना सांगू नका. आले कधी संपली तो वाढू ही मग काय करायचं असं लोकांना अजिबात नाही सांगू, कारण त्याला उठायची इच्छा असते, ते संपली तू कधी यायची इच्छा मला असं वाटतं. आणि मग त्याचा परिणाम त्यांच्यावर होतो, ते त्यांच्यावरच नाही होत, सांगणारे व्यक्तीवर सुद्धा होतो. विश्वास. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे काही अभंगाशी की त्याचा विचार करायचा. विचार केला हवा, विचारा वाचून काही ज्ञानाची घडीच नाही. विचाराच्या अभंग सांगतो मला. पती जन्माला माझे उदरी, मी झाडे दयाची नवरी. बरोबर स्वामी, मग अनुभव सांगा. पती वरला जे पती जन्माला मुलगा बाईच्या पुढे जन्म घेतो, नवरा काहीच्या पुढे जन्म घेतो. बरोबर
नवरा आईच्या पुढे म्हणजे तो गवाईचे म्हणजे बायकोच्या पुढे बर नवरा आईच्या पुढे म्हणजे तो नवरा बजाव तुम्हाला पटवून देतो मी तुम्ही नवरा आहे की नाही लग्न झाले म्हणजे सांगा बरं बुवा इकडे पाहिजे माझ्या आज तिकडे पाहिजे नाही तुम्ही जर नवरा आहे तर तुम्हाला एक सांगा मला नवरा आहे तुम्ही बरोबर मग नवरा पती ही संज्ञा तुम्हाला आई न दिली का बाई न दिली हा बरोबर ना बाई दिली मला आई न दिली म्हणून लक्ष ठेवायची द्वारवास आहे पती जन्माला तर पती या शब्दाची उत्पत्ती जेव्हा बाई उपाधीला तेव्हाच होती त्या अन्यथा नाही म्हणून पती जन्माला माझी उदरी आता पाहू मी झाले त्याची नवरी मी त्याची नवरी म्हणजे कधी जेव्हा त्या परमात्म्याला जगत उत्पन्न करायचं होतं त्यावेळेला माझा स्वीकार केल्याशिवाय जगाची उत्पत्ती होत नाही आणि म्हणून त्या अवच्छेद संबंधाने मी त्याची कोण झाली नवरी त्याची सिद्धी माझ्यामुळे म्हणून तो माझा पोरगा आणि जगाची उत्पत्ती त्याचा मला स्वीकार केल्याशिवाय होत नाही मी म्हणून मी झाले त्याची नवरी कारण आपते जगद्गुरु पडू कुमारा म्हणजे असं आहे आणि इथं काय करावं लागतं विश्वास हिचं विश्वास नाही हिचं विचारच करावा लागतो ध्यानात घ्या है की नाही आता उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला ते बरेच काही श्लोक असे की एक वेळेला महाराज की तुम्हाला सांगायचं बरं का त्याच्यात मी लिहिलंय वाचलं तर त्याच्यामध्ये ज्याचं सांगितलं पाहिजे म्हणून आणि हे सुद्धा प्रमाणिकपणा हे बी त्यामध्ये घ्या आपल्याला कारण अनुभव त्याचं नाव सांगितलं तर आपल्याला नसतो हे बी त्यामध्ये घे विचारा काय महाराज एका बाईला सोनीची आवड आलेला सोनीची आवड असल्यामुळे फार तिच्या बाबांना मी श्रीमंतच माणूस पोहोचलेला तिला मग त्याच्यामुळे सावळकृत हा करणे हा हे अलंकार बोलता पुढे सावळकृताची आवड असलेली ही करण्या मला असं वाटतं योगायोग तिने नवऱ्याची तर दिली पण नवरा पेपर निघाला पहा त्याने हिचंच कोणा उडीलं त्याचं उडीलं मुळीच नाही राहिला आणि आवड कशी गेला सोन्याची आणि मग मला सावी धरवा करला आणि तत्पती रोज येते त्याच्यामुळे ती काय झाली सोन्याची आवड असलेली सोनं आपल्याला प्राप्त करायचं त्याच्यामुळे ती विधवा झाली आणि मग विधवा झाल्यामुळे तिचा मावळा जोर जोर लागला बरोबर आता कुठं सुरू हा भगत कुठे तुम्हाला कुठले तुम्ही आज कशाला का म्हणजे ती विधवा झाली आवाज असा भोंकला नाही पाहिजे मला ती विधवा झाली आणि त्याच्यामुळे मला सांगा काय झालं योग की तिचा पती जोर जोर आडू लागला बरोबर बायको गेली विधवा झाली आपल्या बायको विधवा झाली आणि त्याच्यामुळे नवरा रडू लागला कसं झालंय सा म्हणती विधवा झाला म्हणजे ती विधवा झाली आणि त्याच्यामुळे तत्पती होती ती तत्पती म्हणजे तिचा पती होती म्हणजे आडू सुरू लागला बरं की नाही नवरा गेलो बायको विधवा झालो ओ बायको विधवा झालो रड सांगा तुम्ही ते मध्ये विमान राहणार सुरू ऐका विधवा या शब्दाचा अर्थ समज या शब्दाचा अर्थ विशेष रूप भवा या शब्दाचा दिव्य विचार सा म्हणजे ती विचार करू लागली विशेष रूपाने आणि त्याच्यामुळे विधवा शब्दाचा अर्थ काय करायचा विधवा विशेष रूपाने धवाना विचार ज्यावेळी ती परपुरुष झाली नाही आणि त्याच्यामुळे हे तिच्या नवऱ्याला कळलं तिच्या नवऱ्याला कळलं त्याच्यामुळे ती काय करू लागली आणि तो काय बोलायला की बाबा सोन्याची आवड असलेली आता मी जरी पितो सोनं जरी उडलं मग काही ना काही विधवा व्हायला पाहिजे म्हणजे संस्कृत मध्ये विधवा शब्दामध्ये विचार करायला पाहिजे आणि विचार करू लागली त्याच्यामुळे मनावर हसव करत हो
असं कळलं पाहिजे विठाला. म्हणजे असे वृक्षाग्रवासी नजपक्षराज त्रिनेत्रधारी नजशोध पाणी घटन जलम पिबन म्हणणे घटन 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 भा. काय बोलतो तुम्हाला वृक्षावर राहतो पण नारळ नाही. त्रिनेत्रधारी तीन नेत्र धारण केले पण कोण नाही. म्हणजे असं आहे की तो म्हणजे शंकर नाही. भगवंतधारी नत सिद्ध योगी भगवंत परिधान केले पण योगी नाही. घटन जलम न पिबन म्हणणे म्हणजे जल धारण केले पण घट नाही. आलं का? असा कोण हा प्राणी जगामध्ये सांगा बरं. मुलीने लागत नाही पाहत तुम्ही माझ्याकडे सांगा नेमकं काय हे सांगतो काय. वृक्षावर राहतो पक्षी नाही. तीन नेत्र धारण केले शंकर नाही. भगवंत धारण केले मला असं वाटतं सिद्ध योगी नाही. जल धारण केलेले पण काय नाही घट नाही. असा पदार्थ जगात कोणता आहे? कोणता आहे? कोण म्हणलं होते? नाही इकडे बोलतो कोणतरी. शंकर महाराज कोणते? बरोबर बोलले ते. बरोबर ना. महाराज महाराज चला मग ते उत्तर तुम्ही दुसरं वने जाता वने देखवा वने तिष्ठ दिशा मुख स्फुट वक्ताचे मला असं वाटतं वने जाता वने देखवा वने तिष्ठ दिशा पंडिता नतुसावेशा यो जामातीस पंडिता. आता बरं का वनात उत्पन्न झाले वनात राहते बाबा आपल्याला तिच्यावर बसायचंय पण पैसे दिल्याशिवाय भोग देत नाही. वेश्या नाही. अशी स्त्री कोण आहे? वनात उत्पन्न होते वनात राहते पैसे दिल्याशिवाय भोग देत नाही. वेश्या नाही. अशी स्त्री कोण? शंकर महाराज. म्हणजे उत्तर दिलं पाहिजे. कोण आहे? वने जाता वनात उत्पन्न होते वने देखवा वनात टाकली पैसे दिल्याशिवाय भोग देत नाही. अशी स्त्री कोण? वेश्या नाही. वेश्या तर नाही. अशी स्त्री कोण? मी सांगतो लवकर. तुम्ही नदीत गेल्याच्या नंतर कशावर बसता? नदी तुम्हाला नाव येत ना. हा मग नावेवर बसता तेव्हा नावाने जो आहे तो घुमट बसतो पैसे घेतो. पैसे घेतो बरोबर ना. वेश्या नाही. स्त्री कोण म्हटलो मी तिला? कारण नाव तो नाव कधी नाव. आता तुमच्या घरात जर एसटी आली समजा तर ती एसटी आली तू एसटी आली तू एसटी आली म्हणते बाय. हा तुला काय मग तो जो आहे ना तो पुल्लिंग आहे ती स्त्रीलिंग आहे. तसे नाव ही स्त्रीलिंगात असल्यामुळं तिला स्त्री म्हटलं. म्हणजे असे जे भरपूर श्लोक त्या निमित्ताने मला असं वाटतं सांगले. इथं काय बरोबर इथं सार इथं विचार वाचून इथं जमत नाही. आणि मला तिसरा महत्वाचा मुद्दा सांगायचा की काही गोष्टी अशा की इथं चिंतनच करावं लागतं. उदाहरणार्थ चिंतन का जगद्गुरु तुकाराम महाराजांची एक अभंग आहे. तुम्ही देव आहे आणि देव आणि तुम्ही याच्यामध्ये अजिबात फरक नाही. असं प्रमाण आहे तुकाराम महाराज. तुम्ही देवाचे देवाचे तुकाराम म्हणे तुम्ही आम्हाला हरे किंवा घोडे तुकाराम म्हणे कैची घेऊ कोठे जीव. आता मग तुम्हाला एक सांगायचं याच्यामध्ये इमानदारीचं सांगायचं फक्त खरं बोला. तुम्ही देव आहे असं महाराजांचं प्रमाण आहे. पण तुम्ही मला खरं सांगा तुम्हाला मी स्वप्न देव असं वाटतं कधी? आम्ही देव वाटलं तुम्हाला आता जन्माल्यापासून आतापर्यंत वाटलं? जाऊ द्या. तुम्ही जर देव आहे तर त्याच्याकडे लाखो लोक दर्शनाला जाते. बायको पाय पडतील दररोज आपल्या घरी नाही. अवघड बघ तुमचं मग बायको म्हणाला बाबा बायको काय जरूरत तुमचं पोरग तरी हा नाही. अरे 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 पोरग आपण
तुमच्या पाया कोण पडतं ते सांगा मला. आलं का महाराज? असेल महाराज. का बरं? कारण आम्हाला लाखो लोक त्याच्या पाया पडतात, आमच्या पुत्र पाया पडत. त्याला जगातलं नाही सर्व ब्रह्मांडातलं कळतं, आम्हाला घराच्या बाहेर काय चाललंय हे कळत नाही. तुम्हाला मसाल्याला सांगतो मी. म्हणजे ऐका, तू सर्वज्ञ आणि अंतर्ज्ञ, तू सर्व शक्तिमान आहे आणि अंतशक्तिमान आहे. अगं तो व्यापक आहे आम्ही परिचित नाही, तू नित्य आहे आम्ही स्वतःला अनित्य समजतो. म्हणजे हे तो सोबत साध्याचे विजेते भेदाने अनेक आहे, आमच्याकडे सोबत साध्याचे विजेते भेद आहे. मला सांगा एवढं आमच्यात आणि त्याचा फरक दिसतो का नाही आपल्याला? मग महाराजांनी काय सांगितलं? तो का म्हणे कैची घेऊ आणि कोठे जीव निराळा. हे खरं हे खरं हे खरं हे खरं. तर याचा अर्थ असे जर अनुभव आले तर या अनुभवाचं काय करावं? चिंतन करावं. महाराजांनी सांगितलं की बाबा तसं आहे की बाबा जर तुम्ही देवच आहेत, मी देव तुम्हाला हे कळत नाही तर बात समानाधिकरण कुठलं ब्रह्माची मुख्य समानाधिकरण आठपान. आणि मला असं वाटतं हा भाषाचं त्या परमात्म्याशी एक बात समानाधिकरण. उदाहरणार्थ हा देव आहे, तुमचं सांगू तुम्ही तुमचं नाव काय? वाघमारे. तुमचं नाव बर. लग्न झाल्याच नंतर वाघमारे नाव बदललं का तुम्ही? नाही. बाबाचं नाव कळलं काय? तेच बरोबर. तुम्ही माझ्या कोणी सांगितलं तेच ठेवा म्हणून. उदाहरण सांगतो मी. तुमच्या बायकोचं दोघीचं एका दिवशी लग्न झालं ना? झालं का? म्हणजे माझं कुठं झालं? तुमचं लग्न एका दिवशी झालं? एका दिवशी होते बा म्हणजे एका लावलं. जर एकेच बांधण लावलं एकेच दिवशी लावलं तर मग तुम्ही त्या बाईला तिच्या बाबाचा त्याग करायला सांगितलं, नावाचा तिच्या नावाचा त्याग करायला सांगितलं, तिच्या स्थानाचा त्याग करायला सांगितलं. तुमचं काय केलं तुम्ही? त्याग तुमचं अन्न तिथंच राहिलं, तुमचा बाप राहिलं, तुमची इच्छा राहिलं, तुम्ही जागा सोडली का? नाही. तिथे जागा सोडायला लावली की नाही? तसं काय केलं असं उलट गडबड. म्हणून ऐका आता विनोद सोडून द्या. बाईने आपल्या म्हणजे बाई सर्वांचा बात करत तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्हाला तुमच्या बाईचा तुमच्या बापाचा बात करायचं काम पडलं नाही. मग हेच ऐका, तुमचा तुमच्या बापाशी जे संबंध आहे हे मुख्य समानाधिकरण आणि तुमच्या बायकोचं तुमच्याशी ऐक्य झालेलं आहे हे बात समानाधिकरण आहे. कारण तिला बात करून यावं लागलं आणि तुम्हाला बात करायचं काम नाही. तसं जीवाच्या बाबतीमध्ये कुठं साला बात करायचं काम नाही, पण आभासाला म्हणजे जीवाला बात करून त्या परमात्म्याशी ऐक्य व्हावं लागतं. हेच मला सांगायचं तुला म्हणे कैची घेऊ कुठे जीव निराळा. फक्त तुम्ही बात करा आणि मग ऐक्य व्हा. कारण आम्ही संसार धर्म घेऊन आलेले, मी सुखी मी दुखी, मी अमुक घे मी तमुक घे असं मी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्वतःला समजतो. मग इथं महाराजांचं चिंतनाशिवाय पर्याय नाही. नाथ महाराज सांगितलं आम्ही त्याच पद्धतीने खरं तर आम्ही जन्माला आलो एक आमचं नशीब, येता नदी आलो आमचं दुसरं नशीब. काय योगावर आम्ही ज्ञान निवडलं, त्याच्यानंतर कर्म निवडलं, त्याच्यानंतर योग निवडला. पण आम्हाला ज्ञान कठीण वाटलं, कर्म सूक्ष्म वाटलं आणि योग अत्यंत क्लिष्ट वाटलं. आणि मग लक्षात आलं परमात्मा स्वरूपाची प्राप्ती तर आम्हाला करायची आणि मग प्रेम लक्षणात्मक जी भक्ती आहे मला असं वाटतं त्या भक्तीचा आम्ही स्वीकार केला. आणि महाराज खरं सांगू तर काय परिणाम झाला? महाराज सांगितलं आम्हाला पहिले Yeah.
नाही मला परिणामाला महत्व बरं का. आता सप्ताह किती 54 वर्ष झाले मला स्वामीला माहित असं कधी सुरू केलं सप्ताह आपला स्वामी किती वर्ष झाले 54 वर्ष झाले सप्ताह म्हणजे का काय कमाल आहे मॅडम म्हणजे गुरुजीचं पहिले पुण्य स्मरण तुम्ही केलेले वा काय काय आपलं मला समाधान वाटलं की गुरुजी गेल्यापासून पुण्य स्मरण चालू गावात आपल्या आवाज बंद नका करू 100% आपल्या गावात काहीच कमी नाही पडणार तेवढं जर कोणती पाळलं आवाज गुरुजी हा गुरु असे गुरुजी म्हणजे साक्षात ज्ञानेश्वर महाराज अवतार म्हणजे गुरुजी याच्यात काही बदलच नाही केवळ ज्ञानेश्वर महाराज समाजाकडे पाहिलं त्याच्या लक्षात आलं लोक जावं लागतं गड्या अगदी म्हणजे आपलं कसं आहे आपण आलेलं नाही आपण आलेलो म्हणजे आपली देवाच आणलेलं आहे आणि आमचे गुरुजी आलेले इतकं ध्यानात घ्यायचं कसं झालं माहिती का एक समजा मी माणूस पाळला आणि पाळल्याच नंतर भरतो आता करो काय आलं का पण तेव्हा असा मोठं देऊ लागला येऊ ना एका माणसाच्या लक्षात आलं कोणतरी माणूस पाळला माणूस पडल्यामुळे तो पळत आला आणि तो विहिरीत उतरला आता याचा आवाज ऐकला पुन्हा 10-5 लोकांनी तिकडं तेव्हा माणूस विहिरीत पडला आणि त्याच्यामुळं चौघांना काढलं मग त्याने सोला वगैरे आणल्या 10-5 माणसं उभा राहिली आणि सारे 10-5 माणसं उभा राहिल्यानंतर अरे एक नाही याच्यात दोन आहेत याच्यात एक नाही याच्यात दोन आहे विहिरीत किती पाण्यात लोक किती आहेत बरं बुवा पाण्यात किती लोक आहेत तिथं एक पाहिला होता ना आणि त्याच्यात दुसरं उतरलं होतं पण ह्याला आजमा माहित नव्हतं दोघं आले तिथं आता आजमा पाहिलं की दोन एक नाही किती आहे दोन आहे मग तुम्हाला याच्यात प्रश्न करायचा 10 लोक सांगू लागले की हे दोन आहेत पडले आता मला एक सांगा दोन पडलेले याच्यामध्ये पडलेलं बंद आहे उतरलेलं बंद आहे तुमची ध्यानात येते का आता का एक पहिला जो आहे ना तो पडलेला आहे आणि दुसरा जो आहे तो उतरलेला आहे एवढं ध्यानात आलं तुमच्या आता म्हणजे आपली दुसरा सांगतो तुम्हाला लय इथं जायचं काम नाही एक पडलेला आहे एक उतरलेला आहे एवढं ध्यानात आलं ना तुम्ही सांगा तुम्ही पडलेले एक उतरलेले इथं या तुम्ही पडले उतरले हा पडलेले हे सकाळी आपण साडी पडलेले आलं का तिथं असं भले मुलाने दोन पडले आलं का तो शिकवण्यामध्ये म्हणलं असत दोघ आले पण इथं दोघ जरी आले पण एक पडलेला मी उतरलेला आहे तुम्ही आम्ही सारे पडलेले हा गोळी आमची उतरलेली विठाला आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं नाथ महाराज सांगितलं आमचं नशीब की आम्ही हे सर्व केलं पण या बघा आम्ही प्रेम दर्शनात्मक भक्ती काय केला स्वीकार केला आणि असं आहे की आम्हाला जग आता जग आम्हाला जग नाही आता जग आम्ही खऱ्या अर्थाने काय केलो आपण गुरुजी सांगायचे की निमित्त आपण आलो ना तर जगात जोडलंच पाहिजे मला जगात जोडलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे जोडणे शब्दाचा अर्थ बांध करणे बोलीने जोडीत आपण हे की नाही बांध करणे म्हणजे काय जगात राहायचं पण नित्यत्वाचा निश्चय करून राहा जग हे खोटे असं म्हणून राहा म्हणून गुरु म्हणाले जगात राहायला अडचण एक मूर्ती मला आपलं जग सत्य समजलं हे अडचण एक जगात राहणं अडचण आहे अहो जगात राहणं अडचणच नाही तुम्ही ग्रस्ती असा ब्रह्मचारी वाटतो सांगण्याची कोणी असा अजिबात अडचण नाही पण तुम्ही नेमकं काय समजून राहता हे महत्वाचं आहे मला आता मी दरवाजा लोकांकडे मला घरी बसतो चहा असं घर आवडलं मला ते म्हणे महाराज मला आता शेजारी बाबा येता जाता तुमचं जेणे येता जाता नको बाबा नमुना नंबर 8 द्या हा बरं बुवा काय म्हणे बुवा चहा पाहिजे कमारी मला हो पहिले त्याच्या आम्हाला बुवा सुनेवी बसुली खाऊ घातली मला सांगा वेगवेगळ्या पद्धती खा महाराज या दुकान बसून ते बिचारा फोन करत मला पण आता मला सांगा मी आले त्याला कागद मागितलं
चहा पण झालं आता भेटत जवळ हा चहा हो लवकर बोलत नाही राहू तुम्ही भेटत आहे मला चहा नाही पाडला रे पाडला ते बस नाही खबर की ना मग प्रेमात बोलले नाही का बोलले पण कागद मागितलं काय केलं ना हा हा ती गाडी होती गाडी ती शिवड गाडी माझ्याकडे आली बोला काय पाहिजे तुला कशामुळे झाले घरात बसू दिलं नाही का मला घरात बसू दिलं नाही का दिलं आता शिवड कशामुळे घरात बसले आठवा घरात बसल्यामुळे शिवड का घर माझं म्हणल्यामुळे शिवड मला सांगत असेल मी बरोबर घरात बसल्यामुळे शिवड का घर माझं म्हणल्यामुळे शिवड मग घरात बसणं गुण आहे का माझं म्हणणं गुण आहे हा सारखं एवढं कळलं का तसं जगात राहणं गुण आहे का जगात सत्य समजणं गुण आहे तुमच्या वृत्तीचा विषय काय आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे पंढरपूरला पंढरपूरला गेले वैदपूरला गेले ते आम्ही बाबा माणूस मध्ये आशिरीची वारी बायको हरली आणि बायको हरवलं महाराज जसं रामासुद्धा शिके घोड्यांना लक्षात आलं का वेगवेगळ्या पद्धतीचे आक्रोश करू लागले तसे भरत गावातले लोक तरी म्हणतात एक बाबा हरवलं पण त्याला धन्य घाला अन्न सोडलं पाणी सोडलं आलं का पंढरपूरचा पांडुरंग सोडला शिव्या सोडून गेले त्याला तेव्हा या सगळ्या इकडे आलोच नसतं बरं झालं असतं काही नाही एकूण एक बायको हरवली बाबा पण काय झालं महाराज त्या भ्रमात त्यांनी त्याच्या बाईसारखी बाई दिसली आणि यांना ते अत्यंत म्हणजे 2-3 दिवस झाले सापडले नाही एकदमच हात धरला बायको म्हणून मग आता रस्त्यात बाया झाल्या नव्हत्या का दुसऱ्या हा मग तो मला जी वस्तू आपली नाही ती आपली वाटली त्या बाईने काय केलं तुम्हाला हात धरलं घर धरली हा तुम्ही सांगा तुम्हाला नाही माहितीये काय केलं धनके बसले भरतभाऊची बायको तर सोडा पण भरतभाऊ लाल होऊन आलीकडून बोलले कशामुळे झाले मला विषय पटून द्यायचं तुम्हाला की भरत बुवा अजिबात अडचण नव्हती बाई बाईच होती त्या बाईला हे माझी बाई समजले त्याचा परिणाम आहे त्यांनी मार खाल्ला मार बाईमुळे खाल्ला का माझी म्हटली त्याच्यामुळे हे जो मार खावा लागला आपल्याला आता जगात राहण्यामुळे मारले का जगत सत्य समजलं त्याच्यामुळे मारले असं एक जगातला वर्ग असा आहे की तो जगाला सत्य समजतो एक जगातला वर्ग असा आहे की तो जगाला अनित्य समजतो एक जगातला वर्ग असा आहे की तो जगाला परमात्मा स्वरूप समजतो आणि एक जगातला वर्ग असा आहे की तो जगाला मिथ्या समजतो खोट समजतो किती वर्ग झाले ना 4 वर्ग पामर विषयी यांना विचार महाराज प्रमाणे महाराजकडे एक वर्ग जगात असा आहे त्याला रूढीवादाने तू जगत कसे समजतो पलिनी रूढी लगा त्याचा परिणाम हा होतो जगाला सत्य समजतो पहिला हे म्हणजे पामर विषयीचा याला मागे टाकून द्या दुसरं आपल्याला जायचं आहे की नाही साधकाला विचारलं महाराज जग तुला कसं वाटतं रे ते म्हणतो जग मला आणि ते वाटतं हे खरं का ते खरं असं वाटलं इतकं तरी वाटलं पाहिजे मला एवढं मी इथे मला आहे ना हे ऐकल्यावर मग घरी जायचं आणि घरी हे खरं का ते खरं हे खरं का ते खरं यही तारे लोकांना वाटलं घरी राहिले लोकांना वाटलं मला सांगा हा पाय मार असं म्हणलं थोडं घरच्या लोकांना झोपल्या लोकांना काय वाटणार
मग ते जे प्रपंच करते ते दूर शोधून ते बाबाच्या भाषा आणि तिथं ऐकणारे प्रवचन करते ना ते म्हणजे जे होते आता घरालाच गेलो आलं का म्हणजे आता लग्न म्हणून शिकला पण त्या माणसाचं महाराज काय असं झालं लग्न नेमकं लागलं आणि ते बिराड नसतं का आपलं ते काय म्हणते माहिती झालं महाराज ते काय ते बिराड झालं ते नेमकं लग्न लावायला आले पाहिजे आणि शेवटचं लग्न म्हणून सारे लोकांना सोनं नाणं श्रीमंत झालं जेवढं गबाळ ठेवलं होतं लग्न लागलं आणि इकडे पाहिलं ते कोणतरी सोडून गेलं तितकेच का 4-5 लाख एवढं लग्न लागलं चेहरे पडलेली यायची आनंद संपला खरं ते महाराज पूजीच गेली काहीच नाही राहत आता मला सांगायचं याच्यातून की ज्या वेळेला हे असे तिथं आता संपत्ती गेली आधी चांगलं झालं वाईट झालं चांगलं झालं वाईट झालं कोण मला चांगलं झालं शंकर महाराज म्हणजे चांगलं झालं आपल्या मुलाच्या लग्नात मी येतो चोरी करायला चांगलं नाही झालं पण मला त्या माणसाच्या वृत्तीचा विषय सांगायचा ते म्हणले महाराज फक्त तुम्ही जा तिला सांगा आलं का कारण या आनंद विषय तू रडत बसू नको म्हणा ते येणार धार्मिकच माणूस होता म्हणजे एवढा जाऊन सुद्धा त्यांचा चेहरा पडला नाही तेव्हा झालं ना आपल्याला शिकवलं पोरगी तर भेटली घराला नाही आलं का पैसा एक गेला तर आहे सांडी मांडी कोणती जागी म्हणा म्हणजे त्या समस्या घ्या सांडी मांडी मग तुम्ही भरत व्हायचं कोथरूडमध्ये बाजार गेलो कसं पैसे त्या करता बाजार घेऊन येत नाही का मग कशी सांडी कशीची मांडी अहो पैसे सांडी बाजार मांडी पैसे सांडी म्हणजे पैशाचा त्याग केला आणि बाजाराची ठेवी मांडी पैसे सांगतो तुम्ही म्हणते त्या म्हटलं का हो पैसे बाबा एवढे पैसे गेले बाबा बाजारला ध्यानात राहत नाही आपल्या बाजार घेऊन आला घराच्या माणूस घालून आपण मग हे केलं ना पण काय केलं होतं पैसे दिले खिशात तुम्ही खिशातले पैसे दिले खिशातले पैसे दिले काय घेऊन आले तुम्ही बाजार घेऊन आले का तसंच ना म्हणजे इथं तुम्ही सांडी मांडीचा सायास म्हणजे एक सांडी एक मांडी व्यवहारात राहतच आणि म्हणून काय सांडी एक सांडी म्हणजे सगळे तो सांडी आणि या पारदर्शीमध्ये आम्ही त्याला मांडली आलं का म्हणजे प्रपंच हा खऱ्या अर्थाने सांडी आहे आणि परम जागा आहे मांडी आता मला एक तुम्हाला सांगायचं वास्तव जर विचार केला तर हा एक सत्यत्वाचा व्यवहार करून जर प्रपंच केला तर पुढे अवघड म्हणतात पहिला वर्ग दुसऱ्या वर्गाला संशय मला सांगायचं होतं तो अनित्य समजतो आहे की नाही तैशी संसार समजता जाणे जे अनित्य का मग वैराग्य गवळीका पाठी लागे त्याला साधन म्हणायचं बरं का कारण साधकाला जे अनित्य वाटत असतं आणि तिसरा तिसरा जो वर्ग आहे ना हे त्याला विचारलं तो चक्कच दिसतो तो तुम्हाला मला जे हे परमात्मा स्वरूप दिसतं हे समजताची श्रीवासुदेव आणि सगळं विद्रासाचा दोत लावा आणि जो आपल्याला सांगायचा त्याला विचारलं तुला जग कसं दिसतं रे ते म्हणे जग मला खोटं दिसतं आणि आपण ज्याला जग खोटं दिसतं ना त्याला जगातली पीडा होत नाही बरं का ध्यानात बस मला इथं सांगायचं ज्याला जग खोटं दिसतं त्याला आता तुम्हाला समजा स्वप्न पडलं आलं का आणि स्वप्नात तुमच्या बायकोने इतकं मानलं तुम्हाला आणि जागा तिचा राग घेतला ते बोला नाही स्वप्नात तुम्हाला इतकं मानलं की एवढी बाहेर माणसं भरत राहू तुम्ही थोड्या बायकोने खरं मानलं कशा स्वप्नात जागा झाल्यावर राग घेतला तुम्ही मानलं तर तुला लाज वाटत नाही कसं मानलं स्वप्नामध्ये मानणार का तुम्ही अहो तुम्ही बायकोला मानणारच नाही माझं स्वप्न पडलं हे कसं मानलं स्वप्न खोटं असतं तुम्हाला काय कळणार स्वप्न खोटं असतं मला एवढं सांगायचं की स्वप्न खोटं आहे हे तुम्हाला जागी झाल्यावर कळलं तर त्या स्वप्नाची पीडा झाली का
मला सांगा स्वप्नाची पिढ होत नाही महाराज परमात्मा स्वरूपाच्या जागृतीला आली का हे सारं स्वप्न आहे याची पिढच होत नाही म्हणजे समजलं पाहिजे की नाही म्हणून बाबा मिथ्यात्वाचा निश्चय महत्वाचा आहे एकदा खोटं जर आपल्याला समजलं तर तो मला पिढच करत नाही बा जर समजा मुलं निघाले चित्राचा महिना दुपारचा पार मस्त मुलं खेळू लागला आणि खेळता खेळता एकदमच जागा उभा राहिला उघडा पण खाली पाण्यात काय नाही त्याचे मी आले तू नाही बाबा जास्त करून खेळू नाही तू आम्ही जातो बाबा तू जागा उभा तो म्हणे मला असं खेळायचं तुम्हाला थांबवलं थांबा नाही तर मी इथं अजिबात हलणार नाही मला एक खेळ खेळायचं त्याला माहित होतं एक वर अंदर धरणार नाही त्याच्या म्हणून महाराज असं उभा राहत बऱ्याच वेळा तिथे मुलं म्हणे आम्हाला असं काही खेळ खेळत नाही आम्ही चालू घरी ते निघून गेले रस्त्यात सत्याला माहिती लांब गेले गाड्या आले आणि मग तो वाघला खाली जे बंडल घेतलं पडी लागलं कारण त्याच्या पाठ खाली बंडल होतं ते उन्हात उभा राहिलं येणं नाही लक्षात आलं का ते त्याने पाहिलं ते की अरे त्याचं माझ्या लक्षात आलं व्यवस्था जसं इथं उभा राहिला बघा हे उघड नाही राहत मला असाच खेळ खेळायचा असं माझा खेळ होता काय सांगा ते पुढे हे माग ते पुढे हे माग 10-5 किलोमीटर गेले आणि गेल्याच नंतर योग बघा ते म्हणे कडे या आता ऐकत नाही आपल्याला बराच वेळ झाला हे बोलते सांगून बोलतो कवर पळायचं त्याच्यापेक्षा हात बंड घ्यायला नाथ मला आणि म्हणून त्याने ते बंडल ते पाळच नव्हतं पळण्यात नादात जेव्हा ते पळता पळता बंडल घेतलं घेशन तेव्हा हात मोजणीकडे घेशन टाकू बंडल होतं मला पण ते मोदी साहेबांनी बंद केलेलं काय बंडल होतं पण पोच होतं मोदी साहेबांनी बंद केलेलं मी एकदम जागेवरून उभा राहिला ते म्हणे हे घ्या तुम्हाला 15-20 किलोमीटर पळालो बाबा तर मला पडलं भाकर नाही कोणाच्या पाण्यात उभा राहिलो तासभर निघलं मी काही मेळ नाही लागला आता मला उचलून घेऊन घरी चला आता मला भर होईल बा हे दृष्टांत अजिबात घेत नाही याचा सिद्धांत मूळ आहे तो जो पैसा त्याच्या हातात पळ तू पण ते मला सांगा तो कुठपर्यंत पळू लागला ऐका जोपर्यंत माझ्या हातातला पैसा खरा आहे अशा वृत्तीचा त्याचा उदय होता तोपर्यंत त्याचं पळणं थांबत नव्हतं आणि ज्या क्षणात त्याला कळलं की माझ्या हातातला पैसा खोटा आहे जागेवर स्टॉप जागेवर तू राहिला उभा राहिला एवढं कळलं तुम्हाला चला या सिद्धांताकडे तुम्ही जे पळ आता म्हणजे तुमचं पळणं चालू का सगळे पळणं चालू आहे मग खरं समजून चालू आहे खोटं समजून जोपर्यंत जग आम्ही खरं समजतो तोपर्यंत केस पांढरे झाले पाठवून पडसर आम्ही पडल्याशिवाय राहत नाही पण ज्या महात्म्याला ज्या सत्पुरुषाला हे कळलं हे जग खोटं आहे त्याचं पळणं जाग्यावर थांबतं मग थांबणं महत्वाचं का पळणं महत्वाचं बोला आणि मग आपण जे पळायला लागलो हे सत्यामुळं का मिथ्यामुळं मग आपल्याला पदार्थ पळतो का सत्यत्व किंवा मिथ्यात्व पळतो चला बोला पदार्थ पळतच नाही महाराज आम्ही सत्यत्वाचा महाराज होऊ काय होऊ हे महाराज वाढत नाही लक्षात म्हणजे एकीकडे महाराज मोठ आम्ही लेकरावासाठी घर बांधायला लागलो हो महाराज ब्रह्मचार्य महाराज गुरुला आम्ही लेकरावाद गुरुलो आपण मी रस्ते म्हणून सांगतो मग आता महाराज चांगला का महाराज सांगायची चांगला का रस्ते चांगला हा अहो ही चांगली नाही ना ही काय घालून पडली मी एवढंच फरक आहे आपण काही घाले पण घालच आधी बांधली एवढंच फरक आहे काय काय फरक आहे मला तुम्हाला एक सांगायचं बरं मग मला सत्यत्व असलं तर मिथ्यात्व असलं आपल्याला सत्यत्व जोपर्यंत आहे तोपर्यंत ते त्रास केले पळल्याशिवाय राहत नाही मिथ्यात्वाचा निश्चय झाला तर आम्हाला अजिबात पीडा होत नाही काय थांबतो नाही म्हणून सांगायचं नाथमानं सांगितलं अहो आम्हाला जगाच्या सत्यत्वाचा नाही आता मिथ्यात्वाचा निश्चय झाला तर जगाला मी बात केलं खोटं समजलं आणि या जगाने एवढ्या माणसात दिली ज्याला जग खोटं समजतं महाराज त्याला सुखही आलं व्यवहारातलं तरी तो हुळून जात नाही आणि दुःख आलं तर खसत नाही बरं का हे
आणि म्हणून जी सुखात काम येते ना दुखात काम येते ना म्हणून मला सांगितलं तिचं नाव ठेवले लाली. आता मला याच्यात सांगायचं एक मुद्दा, लाली आणि काय गुरुजीच्या दृष्टीने सांगतो. गुरुजीला म्हणजे माहिती का एवढं लाली लाली म्हणजे का हवा जी सुख दुखात काम येते तिचं नाव लाली. आलं का? काय झालं माहिती का, एका माणसाचं व्यवस्थित चाललं प्रपंच, दोन बायका पडल्या आणि दोन बायकाचा प्रपंच त्याच्यामुळे त्याला ते थोडं मस्त आनंद लुटायचा. तू जावा जाऊ मस्त राहायचे बा काय म्हणते जावा काय चौथी आपले दोन नाही म्हणून ते आता काय झालं गेला दोघे दवाखान्यात घेऊन गेले एक दिवस. दवाखान्यात जेव्हा गेलं महाराज त्यावेळेला डॉक्टर साहेबांनी सांगितलं संघ कोण आलं. ते म्हणे बाबा बायक आहे. तेव्हा बायका नको म्हणून बायक म्हणण्यात दोन आहे ना दोन एक शिबिर बहु वचन नाही एका वचन भिन्न असतं त्याच्यात बहु वचन. ते म्हणे काय अडचण नाही इथं दोन आहे का बाबा तुम्ही जास्त हसले म्हणून मला ते म्हणे बाबा दोन आहे. ते म्हणे दोन आहे का मग काय अडचण नाही बा. ते मस्त काजू बदाम पिस्ते गेलदुडे मनुके चांगल्या पद्धतीने पदार्थ गायकीर गायचं तुपण्या 6 महिने खाऊ घाला जाणारे महाराज ते बायका लागले ना ते म्हणे आता काय कमाल झाली म्हणजे एक म्हणजे दोघं इकडे व्हा ना पण ते घरी येताना जी एका बाईची बुद्धी पादकली महाराज. ते म्हणे ये जाणार आहे ते जाणार आहे लगेच वाढणार किती जाता जाताच ते भाषेचे वाटलं ते नांदाचं सांगितलं बाबा मला दुसरं नाव करायचं तुमचं आमचं पटत नाही. महाराज घेतले ना आदेश ठेवून पैसे घेऊन आता राहिली का एकच ते म्हणे अजिबात रडू नका तुम्ही. पहिली बायको जसं मी लग्नाची ती मी लग्नाचीच होती पण मी लग्नाची पण मी पहिली मी तुम्हाला सोडून जाणार नाही. ती म्हणे आता माझं दवाखान्यात नाही तुझं दवाखान्यात नाही तुम्हाला म्हणून येणार नाही मी जर घरी बायको असेल तुमची आम्हाला एवढी सेवा करायला प्रारंभ केला त्या बाईना. पण याची सेवा केला पैसा गेला जमीन गेली घर ऐकलं त्याच्यानंतर सोनं नाणं मंगळसूत्र सुद्धा नाही राहिलं. म्हणे मला काळ बस इतकंच राहत नवरा असतो तो म्हणून मला असं वाटतं नेमान काही नाही राहत सर्व पैसा गेला. ती म्हणे काळजी करू नका मला पैसा जाऊ द्या घर जाऊ द्या माझं सोनं जाऊ द्या मी आता मला करते पण तुमचं दवाखाना चालू ठेवते जे होईल ते. काय महाराज एक रात्र त्याला व्यवस्थित भेटले म्हणे अरे पैसा जरी गेला रोग गेला पैसा एकीकडेच गेला असं होतं महाराज. त्या तपासलं तेव्हा काहीच नाही ते म्हणे काहीच नाही पैसा आमचा जायचाच होता पण मी परीक्षा देवाण पाहिली त्याचा परिणाम महाराज नवरा जशाच तसं झालं मी आला तर नाही मस्त सुधारलं व्यवस्थित तब्येत झाली. काय सांगा तुम्हाला एक दिवस पहिलं शेत होते गेले फिरायला ते म्हणे एवढी जमीन आपली संध्याकाळचा टाइम होता ते पाहायला गेले पाहता बसले का पाणी ते म्हणे आता एवढी जमीन होती आपली काय नाही पण काय आता आपण जसं होईल तसं आपल्या दृष्टानं जेवणच होते ते काय वैकुंठ सहज पाहायला गेलं महाराज असं झोपलं उघडायला गेलं तर हांडा सापडला खाली सोन्याचा हांडा गावात नंबर 1 श्रीमंत. पुन्हा म्हणजे एवढी श्रीमंती आली की एवढंच नाही मिळेल त्याच्याकडे वर्तमानपत्र मला सांगा सगळ्या कंपन्या फॅक्टरी त्याच्यात मस्त बंगले वगैरे बांधले आणि मग काय सांगा तुम्हाला ही जी माहिती घेतली नाव नाही भेटला ही जी सोडून गेली तिला काय नाही भेटला नाव नाही भेटला तिला ते पिवळ्या पाहिजे ही बायकोची हे तर मारणार होत 6 महिन्यात जास्त वाढलं सर आणि काय करावं का इकडं नाव नाही घरनं वाटतं हे की नाही काय पता आने केला कुछ नाही गोबे का कुत्ता यावं सगळी झाली मला. पण ती म्हणली नवरा असं खराब नव्हता चांगला होता मला शिकवायला देतो पान इंग्रजी बाई 100% गुरुजीच्या शब्दात सांगतो बरं का म्हणून बोलतो मी तुम्हाला की योगावान महाराज तर हा दृष्टांत तुम्हाला कळत असत माझं जिथं गुरुजीच पुणे दिली का तिथं गुरुजीच भांडून येतो घेऊन मी तुम्हाला माझ्या शब्दावरून कळत असं हे माझं काही नाही. त्या बाईने योगावान नवऱ्याकडे गेली सांगितलं बाबा मला तुमच्या गुन्हा नाही तो झाला
मी तुम्हाला सोडून गेले मग ते म्हणून गेले होते बा तरी सांगायला लागेल पण तू मेलेच नाही म्हणजे मारी होती मला तू आणि बाबा तू आणि ना तू याला गेला म्हणत नाही मला इच्छा आहे का ते पलीकडचा एक बांगला आहे त्याच्यात राहा ते म्हणणं आहे अशी बघले किती असले तुमची तुम्हाला सोडून नाही राहा मग तिथंच राहा तिथे राहा या बघा मस्त राहणं चाललं पण आता या नवऱ्याची वृत्ती बदललेली होती त्या पहिल्या बाईविषयी ती म्हणे अरे या खरं माझ्या बायकोने मला सुखात दुखात मला खऱ्या अर्थानं सहकार्य केलं म्हणून सहजच काय म्हणायचा दररोज गाडे आण पाणी गाडे आण चहा गाडे आण नाश्ता त्याच्यामुळे त्याची सवय लागून गेली लाडी 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 आता तुम्ही जनावर ना मग ध्यानात खाऊ बघतो लाडी लाडी जाम लाडी नाश्ता मुडी घ्या कर अमुक ते कर लाडी आजला पण योग आला माणूस हे मूर्ख बनाले हे म्हणे जेव्हा यांना हे झालं तर हे लाडी शब्द नव्हता पहिले आम्ही दूर घेऊ तो लाडी नव्हताच हे लाडी आला कुठे पण ते बोलत आहे ना महाराज कारण आपण आता गुन्हा थोडा गुन्हा केलेलाच आहे शरण तर होतीच ना थोडी पण आता काही योग आला ते म्हणे आता तुम्ही नका नेऊ नाश्ता मीच नेते म्हणून नाश्ता नेवायचा द्यायच्या पशी हे घ्या नाश्ता हे घ्या पाणी 2-3 दिवस नेला म्हणे अहो तुम्ही तिथे लाडी लाडी दररोज म्हणता आपल्या आमच्या अक्काला माझं काही अडचण नाही फक्त माझी एक इच्छा आहे तिला लाडी म्हणा पण मला मी काहीतरी म्हणा ना ते म्हणे बाबा तुला काहीतरी म्हणायचं पण मला जरा विचार करूनच म्हणावं लागेल 2-3 दिवस जमलेले चहा नेला पाणी नेलं मला असं वाटतं नाश्त्याला विचारलं काहीतरी हवं तुम्हाला सुचला का नाही शब्द ते शब्द कशात काही सापडला ना काय भरपूर शब्द पाहिले पण काही सापडलाच नाही ते म्हणे मग नाही असं काय नाही तिला लाडी म्हणा नव्हतं काहीतरी आणि मग एकदम त्यांच्या मुखातून शब्द गेला बाहेर तिला नाही तू मुडी आण मुडी शा आण आता मुडी नाश्ता तेव्हा हे मुडी काय ते म्हण सांगतो आता हे मुडी काय मुडी काय सांगतो काय आहे आता तेव्हा त्यांना सांगितलं मला भयानक रोग झाला तरी जी मला सोडत नाही आणि माझ्याकडे संपत्ती आला तरी ती उन्मत्त होत नाही सुखात आणि दुःखाची सहकार सहचार करते तिचं नाव लाडी आणि सुख आलं की येते मुळावर आणि दुःख आलं सुख आलं की येते आणि दुःख आलं की जाते म्हणजे जिचा मुळावर काम आहे तिचं नाव मुडी तुमच्या ध्यानात आलं का आता या मूळ सिद्धांताकडे परमात्मा माझा तुम्ही कसा खाला तो तुम्हाला सुखात उन्मत्त होऊ देत नाही परमार्थिक माणसं किती सुख येऊ दे उन्मत्त होत नाही पहा आणि किती दुःख आला आत्महत्या करण्यावर हे ध्यानात घ्या म्हणून हे कशामुळे होतं कारण हे केवळ भक्तीमुळे होतं म्हणून परमार्थ नाव ठेवले लाडी आणि प्रपंचामध्ये भरतवा तुमच्याकडे 100 एकर जमीन बांगला मुलं चांगले वगैरे असतील ना ते लोक सारे आपले आपले पाहुणे ते तुमच्याकडे काहीच नाही राहिलं ना तेव्हा लांबून लांबून म्हणजे जेव्हा सुख आपल्याकडे येतं तेव्हा प्रपंचात लोक आपल्याकडे येतात जेव्हा दुःख येतं तेव्हा कुठं थांबत नाही म्हणून प्रपंच मुळी आहे आणि परमार्थ लाडी आहे म्हणून महाराजांनी सांगितलं नाव ठेविले लाडी लोक म्हटले महाराज आज आम्हाला कळलो खरंच परमार्थ कोशिश केलाच पाहिजे पण आता अशी भक्ती आम्हाला करायची सांगा ना आम्हाला कुठं जावं लागेल महाराज सांगितलं माझ्या माणसाला दुसरं जग
खाली पान म्हणलं. पान म्हणजे काय अशी ती घरावर चढती पान नाही म्हणलं. पान या शब्दाचा दिंडीमध्ये काय असतं महाराज? पाल असतं. आता मला याच्यात बद्दल विचार करायचा. पान म्हणजे आता रावटीमध्ये कोण कोण बसतो? बाया बसल्या का माणसं बसले, मुलं बसले का मुली बसतात? लक्षात का? ज्ञानी बसलो का अज्ञानी बसलो? ब्राह्मण बसलो क्षत्रिय बसलो? लक्षात बघू. संन्यासी बसलो का ब्रह्मचारी बसलो? कोण बसतो? हा बर सारेच बसले. हेच उत्तर आहे त्याचं. जसं पालामध्ये बसण्याकरता इथं कोणतरी लागतो असं काही नाही. पालामध्ये सर्वांना बसता येतं कारण दिल्लीमध्ये तो त्याच्याकरताच असतो. तसे भक्तिरूपी पाल आम्हाला शिकायचं. मग इथं कोण लागत? महाराजांनी सांगितलं तुम्ही फक्त माणूस लागत आणि माणसाला इच्छा लागत, बाकी कोणी चालत. म्हणजे याचा अर्थ हे भक्तिरूपी पाल सर्व सेवे याने याने सकाळची येते आणि व्यादृश्याचरण दृश्य होयो विद्या गजेंद्र शिका कुद्या नाम रूपमधिका कीर्तन नाम धर्म वंशको विदुष यादवपती रुद्रशिंगी पौरुषम कारण भक्त्याचं सिद्धी केवळ लग्नाचे गुण आहे. भक्ती प्रिय मानवा म्हणजे व्यातला पांडे असू द्या है की नाही त्याचं स्वीकार मान वय विद्या गजेंद्र शिका व म्हणजे गुरुकडे वय नव्हतं, गजेंद्रकडे विद्या नव्हती. त्याच्यानंतर मला असं वाटतं खूपच्याकडे रूप नव्हतं, सुदामाकडे धन नव्हतं, उमेशाकडे पुरुषार्थ नव्हता, पण आमच्या परमात्म्याने त्यांना स्वीकारलं कारण थोर प्रेमाचा म्हणून इथं कोणी नव्हतं. फक्त त्यांनी काय पाहिजे? इच्छा पाहिजे. म्हणून असं भक्तिरूपी पाल पुढं मांडलं वेशी भाषा. फक्त काय वेश या शब्दाचा अर्थ नव्हते. तर मागच्या काळामध्ये मला सांगा तुम्ही कुठं जायचं असत? मागचे जे गाव होते जुन्या काळात 200-250 वर्षाच्या पूर्वीचे त्या गावात जर जायचं असेल तर महाराज म्हणजे गावबंदी असल्यासारखं गीत असायची है की नाही? वेश असायची. वेश वेशीतून गेल्याशिवाय गावात प्रवेश करता येत नाही. आता ऐका पुढं जा पण वेशीतून आल्याशिवाय आपल्या गावात कुठून निघतो आपण? पहिल्यांदा वेशीतून जावं लागायचं. आणि आपण जसं सोय तसं रस्ते काढले आपण आपल्या पद्धतीत. तसं पूर्वी नव्हतं. पूर्वी हर माणूस वाटेवर बसल्या दिसायचे कोणाला किंवा आला का बीचवर काही डोंगरायचे ना हर माणसाची ओळख फिरायची. त्याच्यामुळे समजला रामकृष्ण व्हायचं. आता हे कुणी येते घरात दुसरे ते मिळत जात त्याच्यामुळे चोऱ्या होत्या. काय झालं माहिती का? गावात प्रवेश करायचा असेल तर नाथ महाराज सांगितलं त्याला वेशीतच जावं लागतं. गावात प्रवेश करायचा असेल तर त्याला वेशीतच जावं लागतं. सकारात्मक शब्द. तसं माझी प्राप्ती भक्तीनं होऊ शकते पण त्याला नरदेहरूपी वेशीतच यावं लागतं, अन्यथा नाही. म्हणजे अन्य युनिमध्ये प्राप्त होत नाही. याची देही घडे देवाचे भजन याची सकारात्मक शब्दाने नरदेहरूपी वेश भक्तिरूपी हे पाल आहे. आणि म्हणलं महाराज आम्हाला चांगलं कळलं होय म्हशी गावड्याच्या हे गवळ महाराजकडच्या म्हशी दोन त्या म्हशी गावड्याच्या त्या नाही. मी नगर होतो शिकायला. नाथ महाराजचा अनुभव मला असं वाटतं की इथं जे आता गणेश महाराज वगैरे जे बाहेर फिरणार असतील नगर जिल्ह्यातल्या लोकांना काय बरेच शब्द जे असे नाथ महाराज होईच्या इकडे आपल्या जालन्याकडच्या भागात येते आणि नगरचा बी बराच साहित्य नाथ महाराजचं मला असं वाटतं अतिशय मागच्या ती भाषेत. मी 12 वर्ष तिकडेच राहिलेलो आहे आमच्या त्या भागात शिकायला असताना. मी मग आम्हाला भाऊ सांगायचे म्हणजे गुरुजींचे शिष्य होते आमचे हरिभाऊ महाराज स्वामीला माहित असतात आले का? अरे आमच्या कैलास महाराज कल्पना आहे कारण हे होतेच आम्हाला माझं बरोबर येत होते
कैलास महाराज. म्हणजे मी त्यांना तिथं आम्ही शिकत असताना तुम्हाला पाहिलेलं तिथं. म्हणजे यायचे आमच्याकडे येते मधुकडे येत असतात. असा योग असा महाराज की आम्ही धान्य जेवढं गेलो ना तर तेवढं लोक धान्य द्यायचे. पण आम्हाला गोड बोलायचे धान्य कोण द्यायला जास्त घ्यायचं ना. म्हणजे जास्त घ्यायचं ना आम्हाला. भाऊला पुरुषात सांगा भाऊ मी 20 पोते तयार केले तिकडे. मी लहान केले आणि भक्तच असायचे भाऊचे. असं काय कुठं नव्हतं जात आम्ही भाऊची तिथं भक्त परिसर लोकांचे परिसर जे राहते त्या परिसर गुरुजीचे तिथं मानणार वर्ग. मग आम्ही धान्याला गेल्यानंतर शरबत प्यायचो दुपारच्या पार. बाबा बाबा काय मस्त तुमच्या घरात करमत लयच भारी घर आहे. हा चांगलं बाबा तुमचं मूल किती येते म्हणे मस्त चहा आले तुम्हाला. आता ऐका मस्त चहा आले. मस्त शब्दाचा अर्थ इथं मशी म्हणजे शब्द मी घेतला पण मस्त या शब्दाचा अर्थ म्हणजे पुष्कळ या अर्थी. मस्त चहा कामाचा नाही. धान्य किती झालं मस्त बाळ खाणे झालं तुम्हाला ते लागतं ते द्या. मस्त या शब्दाचा अर्थ पुष्कळ आलं ना. तसं नर्य रूपी वेशी मध्ये जे आले आणि भक्ती रूपी पालाचा ज्यांनी स्वीकार केला मस्त म्हणजे पुष्कळ त्यांनी आनंद भोगला. किती भोगला आला गेला आले नर्य रूपी वेशी मध्ये आणि जे जे आले त्यांनी आनंद लुटला. आनंद अशा प्रकारची भक्ती त्यांनी केली आणि पुष्कळ असा आनंद लुटला. मस्त आला गेला भोगितो मशी म्हणजे त्यांनी आनंद भोगला. मशी म्हणजे पुष्कळ भोगला. आणि मग हे लोक म्हटले महाराज आता आपली भक्ती करायची हो काही मोजमाप मोजायचं काम नाही काहीच लागत नाही. मला सांगता भक्ती गावातल्या लोकांना जे आले नाही ते आले नाही भीती होती की तमाशा जायचं असेल तर भरत उभायला पैसा तमाशा जायचं असेल काय लागतो पैसा द्यायला का नाही तुम्ही गेलते का नाही बरं तुमचं हे मी नाही बोलले पैसे काय करायचे. काही लोक म्हणते स्वामी सारखे दिल्लीकडे बोलले तर मग आता याच्या दुप्पट करा सात पुढच्या वर्षी ओळखत नका मग. पण या खऱ्यानं जर फुंडकी टाकली बा आता बोलायचे ना 54 वर्ष झाले गुरुजी सप्त्याला आम्ही काही म्हणलो का वर्ग आमच्या आजन दिल्या बापान दिल्या आम्ही दिलो आता काही म्हणलो का एवढे वेळेस बोलले नाही एकदा कौतुक पाडलं आमच्या किती लोक आपल्याकडून येतात किती येतात आपल्या महाराजाला अरे वारकर मिळाला नाही वारकरी तिकडे घुसतील नाही बात सोडून द्या म्हणजे सगळं काय मला सांगत होतो मामाशा पैसा लागतो ना ही जे नाही करता पान महाराज आता बरेच लोक बाहेरचे काही अरे का काही महिना पान महाराज 90% माहिती किती
मुंबईला जर 90% 10-20% माणसं यायची हे कुठं वांगय का त्याला माहित होतं का इथं पैसा लागला त्याचा लागले ते आले नाही त्याच्या भीतीनंच बरेच लोक काय म्हणजे मरण द्यावं लागते तिथे गेलो या जणांना त्याला आम्ही सप्ताह चौथ एवढं मंडप टाकायचं काम होतं पुढे बसत 2-4 जण फक्त मंडप यायचे आणि त्या मंडपाशिवाय आम्ही यायच्याच मुळे परमार्थाचं वाढ सारं घर भरलं आपलं कशामुळे बायकामुळे घरामध्ये बी पहा त्यानंच आपल्याला मस्त घेतलं ते काय खरं होतं तुमचं बरं खरं विचार कर पान मारला सकाळी 4 ला अगोदर तुम्ही उठला का बाय उठतो तुमची सकाळी मी मग खरं बोलतो तुम्ही बरं पहिलं साला कोणता घेतलं घराला म्हणजे झाडाची पूर्ण इज्जत ठेवली कोण ठेवली मला म्हणाली तुम्ही माझ्या साडीची पाणी आणली तीच साधा सांभाळ तीच करी त्यामुळं तीच काय पहिला चहा तेच करते तुम्हाला पैसे आणून कोण देत तेच देते नंतर नाश्ता कोण करत तेच करते तुम्हाला देता आंघोळ पाणी तुम्हाला टाकी आंघोळ तुम्ही करा भाजी तुमच्या टाकीत आलं का त्याच्यानंतर झोपायच्या मागून त्या टाकीला तुम्ही झोपा आलं का तुम्ही काय करता तुम्हाला इमानदारीने सांगा पण एवढं होऊन ते काय मातेनं सांगायचं एवढा घरचा कार्यक्रम त्या करायचा आणि पहिलं कीर्तनाला पुढे येतं ते सांग तुम्ही करता काय आपल्याला काय करतो मग अशी परिस्थिती आपली माणसं काही झालं नाही या म्हणून टिकला नाही काय खरं तुमचं ध्यानात घ्या म्हणून त्याच्या मध्ये मी होते म्हणून प्रपंच झाला नाही तर मेल्या हे असं आहे एवढंच आहे की परमार्थ पोषक वातावरण करण्याचं काम फक्त आमच्या महिला करतात तर महिने नाही लागत तिथं अडका रुका आणि आपत्ती काम फुकाचे फुकाणा म्हणजे महाराज कळलं आता काम हा वरती रुपये जो काम आहे फुकट यायला काही लागत नाही आंघोळी न लगे थोडं धुवावं आजच आशीर्वाद न लगे घ्यावा संसार अरे का म्हणजे कळलं पण तुम्ही केलं घे लागले मस्त कंबर बांधून सांगा ना महाराजांनी सांगितलं आम्ही केलं म्हणजे आम्ही सतत ते करतो आणि पुढचा जर जन्म प्राप्त झाला आम्हाला हवा आमचे करपात्रीची महाराज होते स्वामीच्या काळात असं मला वाटतं काही नाही एखाद्याच महाराज केलं शापलेलं होतं महाराज ते त्याचा बंदीचा कायदा न केले कारण इकडे म्हणजे कायदा करू आंदोलन 1 लाख संदेशांचं आणि तिकडे सांगितलं की इकडे हैदराबादला गेले डायरेक्ट महाराज कत्तल खाना देणार करून उदाहरण इकडं त्याला कळलं म्हणजे आम्हाला इकडं मग कायदा मग करा सांगायचं तिकडं उदाहरण त्याच्यामुळे त्यांनी शाप दिला होता बरं का काही होणार नाही तुमचं खरं म्हणजे तुम्ही युट्यूबला सर्च करा मी खोडं नाटक जर बोला तर काय कारण आता कोणीकडे बोलला तर ते लगेच ओपन होत असत त्याच्यामुळं काय झालं माहिती का अशी करपात्रीची महाराज होते वाणी सामर्थ्य होते त्यांना पुरस्कार दिला डॉक्टर राजेंद्र प्रसाद राष्ट्रपतीचे असते आणि पुरस्काराला उत्तर प्रदेश मध्ये सभा झाली त्याच्यात सांगितले की तुम्हाला आता काय पाहिजे तर ते म्हणे मी 200 जवळ ग्रंथ लिहिले जगात भारतात नाही आणि कितीतरी माझे म्हणजे असे आपल्या देशी शिष्य भारतले आणि अत्यंत प्रगट पंडित असे कितीतरी शिष्य म्हणजे जे मग देवाला द्यायचं ते भरपूर दिलं पण आज देव जर म्हणला एक करपात्रीची तुला का हवंय तर मी नम्रपणाने माझ्या देवाला सांगेल मला आता काहीच नको पण जर तू प्रसन्न झाला आणि म्हणतच असला काहीतरी मागा तर माझी इच्छा आहे काय इच्छा आहे मला महाराष्ट्रात जाऊन एका सामान्य निष्ठावान महाराजांच्या घरी जन्म देऊ मला पंढरपूरच्या वाणी घडली पाहिजे एवढी इच्छा झाली काय महाराज मला सांगा याचा अर्थ सर्वोच्च महात्मे सुद्धा इच्छा करतात ही भक्ती आम्हाला घडली पाहिजे म्हणजे पुढचा जर जन्म झाला
ते जन्मात तेच घालावं म्हणजेच एका जनार्दनी जोडी एका जनार्दनी जोडी एका जनार्दनी जोडी एका जनार्दनी जोडी म्हणजे प्राप्ती त्याची संगत मी न सोडी एकदा आभार अनुकूल विषय असा तो आपल्याला एकदम दुर्लभ असा अनुकूल असा ते प्राप्त व्हावा मग आपल्याला ते काय सोडा वाटत म्हणजे एवढं असे की वैशीची शेवटी कुत्र एकच विमान जुटी म्हणजे 60 वर्ष वय ज्या बाईने मुलासाठी वाट पाहिली त्या मुलाचा त्या बाईला झालेच नंतर वियोग व्हावा मला ह्या मुलापासून वियोग व्हावा असं वाटत नाही ना मला का म्हणजे भगवान श्रीकृष्णाने जसं मला असं वाटतं गोकुळ सोडून मस्त गेले ना त्यावेळेला आकुर्णा चांगला म्हणजे नाम कशी जरी खरं काय घ्यावं म्हणजे अत्यंत विरहावस्थेतली जी मला असं वाटतं ती गोपिका वर्णन करत असताना हे जसं आहे ना मला वाटत नाही त्याच्यामुळं नाथ मला सांगतात हे माझं सरच आपण चिंतन करा तशी आमची अवस्था आहे ही भक्ती जर सोडली तर आम्हाला सोडा वाटत नाही म्हणून त्याची संगत या जन्मात नाही घेई ना मी जन्म याला सांगितलं जेव्हा साधावाया मागे होतो जन्मी हे जगत आलो आम्ही काय मला बहुत श्रमी दुःखे पिढे नेऊ द्या वर्तमानात मी निराजनी काय मारा तिने अवस्थेत सांगितलं तुम्हाला आता आम्ही तेच केलं आता आम्ही तेच करतो आणि पुढे मी आम्हाला गुरुजींचा जन्म दिला आता आम्ही तेच करू मला असं वाटतं गुरुजींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने फक्त आपल्याला अशी भक्ती सदैव आमच्या अंतःकरणामध्ये वर्धमान प्रतिक्षण म्हणजे प्रत्येक क्षणाला एक क्षणाने भक्तीची वृद्धी व्हावी एवढी ईश्वर चरणी कोटी कोटी प्रार्थना करतो चांगलं पटलं आवडलं रुचलं तुमच्या जीवनाचं परिवर्तन होईल असं कदाचित जर मार्गदर्शन भेटलं असं काही समजू नका मी हा पोट घेतला व आता हे विद्वत्ता सांगायला लागला तर विद्वान मी काही नाही आणि मला काही येत बी नाही खरं सांगायचं म्हणजे फक्त जसं ऐकलं गुरुजींचं तसं ट्रान्सपोर्ट करायला मी धावलो आणि त्यांच्या फक्त एवढंच की ग्रहण शक्ती त्यांच्यामुळे म्हणजे हे जे बसलं हे त्यांची कृपा आहे पण हे द्यायचंय माझं नाही कारण मी बुद्धिवान अजिबात नाही पण त्यांची कृपा मला असं वाटतं गुरुजींची आमच्या गुरुजी भाऊंची आणि मग त्याच्यामुळं तेवढं शिकलो तिथं जेवढं ग्रहण शक्तीने मला असं वाटतं ग्रहण झालं समय शक्तीने जेवढं सोडायची मला असं वाटतं त्यांनी जी क्षमता दिली ती तुमच्या समोर मांडलेली म्हणजे जे आहे यातलं चांगलं द्यायचं वाईट द्यायचं तुम्ही म्हणता बघ धाडशी वाईट असं ना अरे मग मी द्यायचं ना आता त्याच्यामुळे मला असं वाटतं चांगलं आणि वाईट हे दोन त्याचे पण आपलं रोय ना सर्वदा गुरुजींची पुण्यतिथी मला आश्चर्य वाटलं शोभून निमित्त पुण्यतिथी स्वामीच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही केली आणि तुम्ही म्हणजे गुरुजी आणलेली होते का मग एवढी निश्चित सेवा केली आलं का
नाही गुरुजी तसं आणले पण स्वामी गुरुजीकडे आले परतूरला आणले होते बरोबर आहे विश्वनाथ बरोबर आहे विश्वनाथ महाराज म्हणजे असे मोठे महात्म्याच्या सानिध्यामध्ये गुरुजी आमचे गुरु भाऊ म्हणते अहो गुरुजीला ज्यांनी पाहणं ते आजच मुक्त गुरुजीला ज्यांनी पाहणं शिकले नाही ते भागवेला गुरुजीला ज्यांनी पाहणं ते मुक्तच तुम्ही गुरुजीकडे ऐकलेले त्याच्यामुळे तुम्ही मुक्त अरे का आणि म्हणून त्यांचं तुमच्यासारखेचं दर्शन आम्हाला होतं हे आमचं परम भाग्य आहे अशी माझी आतून श्रद्धा आहे बरं का म्हणजे मी काही सांगायसाठी नाही पण मी एवढ्या आता हे गुरुजी पुण्यतिथीत तुम्हाला पहा जेवढे सत्य ना अगोदर विचारतो कीर्तन कशाच आहे होईल तोपर्यंत एवढ्या पर्व काळात मी गुरुजीचीच कीर्तन करतो कारण करावं वाटते सेवा समर्पण करावं वाटते आणि तेवढी सेवा आपण एवढं देवा आणि आपलं कीर्तन नाही व्हायचं ना तर गुरुजीच आपण तर गुरुजी दादाकडे गेले होते तुला काय व्हायचं ते म्हणे मला पंडित तुला ते म्हणे मी इंजिनियर होतो पण मला आता शास्त्री व्हायचं तुला ते म्हणे मला काव्य तुला ते म्हणे मला खंड खाद्य शिकायचं तेव्हा तुला काय शिकायचं तेव्हा म्हणे मला उत्कृष्ट कीर्तनकार व्हायचं आणि मग गुरुजी होते मागे बसत हे रंगनाथ तुला त्याच्या डोळ्यात पाणी ते म्हणे रंग लागला म्हणे मी माझ्या भावाने कापसात झालं लागून झालं होतं कापसात मी नाक्यात नाही पण कोट्यात आलो मी आलो कोट्यामुळं पण आता मला नफा करायचा म्हणजे मला मुक्त व्हायचं आता बाकी काहीच नाही व्हायचं मला असं वाटतं अशी इच्छा आता काय व्हायला माहिती का संस्थेत मला महाराज व्हायचं यावरती जायला आणि त्याच्यामुळे लोक महाराज व्हायला बा हे कीर्तन नाही हे आता जसं सुचत तसं आहे की नाही आणि टिंगल करण्याचं हे स्थान नसल्यामुळं पवित्र जागेवर आपण ते विषय काढू फक्त आपलं सांग बाबा आपल्याला काय सांगायचं म्हणून मी तितक्यातच म्हणजे बस मुक्त होण्यासाठी तुम्ही ऐका आणि मी कीर्तन पैशासाठी येऊ नये पैसा लागत तुम्हाला आलं का पण मागून पैसा नको याचा अर्थ असा आहे आपण गुरुजीचे पैसा मागणं नको पैसे आणि पैसा गरजेचा आहे मला आवश्यक नाही मला डिझेल लागलं ड्रायव्हर लागलं गाडी घोडी खेळायचं लागलं आला का वेळ लागत तितका लागत पैसा लागतो ना पण आवश्यक नाही ना पैसा गरजेचा आहे तुम्ही बायको सेवा केली की नाही आहे का नाही पण होती की नाही मग शिकली की नाही आईची सेवा डोळीची मी बरे वा डोळीची सेवा केली आईची मी आणि बायकोची सेवा करता का नाही पण असे लोक बसले समोर पटकन बोलत जा तू इच्छा केली की नाही तुम्ही बायकोची सेवा केली मला एवढं सांगायला याच्यात गरजेची कोणती आवश्यक कोणती याच्यात गरजेची कोणती आवश्यक कोणती लवकर सांगा हुशार माणसं मागे बसली पटकन बोलणार कीर्तन यायला खाल्ला जेवढं जेवढं कीर्तन तुझं चालवलं याच्यात पटकन उत्तर दिलं की मोकळं तुम्ही पुढे बोला सांगायचं आपलं आईची सेवा आवश्यक आहे आणि बाईची सेवा गरजेची सेवा तुझी बी पण गरजेचं काय आवश्यक काय कळलं पाहिजे नाही एखादा जर आपण ओळख झाला आपल्याला तर पाणी घेतो औषध घेतो औषध गरजेचं आहे पाणी प्राण राहील म्हणून प्राणा करता पाण्याची आवश्यक आहे आणि रोग राहण्याकरता औषध गरजेचं आहे भाकरी करता बायकोची सेवा गरजेची आहे आणि नुकती करता आईची सेवा आवश्यक आहे अरे गुरुजी शब्द आहे तसं भक्तीची आपल्याला करायची ना आवश्यकपणा मला सांगायचं म्हणजे आपलं कीर्तन करणं सुख मिळणं हे आवश्यक आहे आणि पैसा कीर्तन करता गरजेचं आहे एवढं सांगायचं तुम्हाला बस हे गुरुजीचे शब्द आहे घ्या ना लागतच मर्यादा मला असं वाटतं संप्रदायानं आपल्याला शिकवलेले आणि ती मर्यादा आपल्याकडे गुरुजीने ते कीर्तन करून द्यावी एवढं गुरुजीच्या चरणी कोटी कोटी प्रार्थना करतो आणि माझं हे कीर्तन विभाग पुष्प सेवा या ठिकाणी पुरे करतो बोला प्रकाश महाराजांनी त्यांना
सात करतीन काम लाटा फुगाची फुगा पाल मांडले वेशीपाशी आला गेला भोगितो मशी एका जना धनी जोडी त्याची संगत मी न सोडी पाल मांडले वेशीपाशी आला गेला भोगितो मशी विठाला विनायकं गुरुनोमि सागरी नाम विश्रुतम् ईशान सानिध्या जीवानत्वा भवन्ति सागरी वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायक